यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की लाडकी बहीण ई-KYC आपण पूर्ण केलेली आहे व नंतर आपण आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला हे KYC पूर्ण झाली आहे किंवा नाही हे आपल्याला कसं कन्फर्म करता येईल व आपल्यासमोर कुठला नोटिफिकेशन येईल व कुठला एरर येईल या प्रक्रियेसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तरी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब जर केलं नसेल तर तो आपण करायचा आहे की आपल्याला पुढचा येणारा कुठलाही व्हिडिओ असेल, माहिती असेल, अपडेट असेल तो आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर आपल्याला सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्याच्या नंतर आपल्याला लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन इंडिया ही वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक पेज ओपन झालेलं आहे। गव्हर्नमेंटची एक साईड आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही पहिल्या साईडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर KYCचं एक पेज ओपन झालेलं आहे। KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC येथे क्लिक करा। या प्रक्रियेसाठी आपल्याला या मोठ्या डब्यावरती आपल्याला एक क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपला जो आधार नंबर दिलेला असेल, जो लाभार्थ्याचा आधार नंबर असेल त्या आधार नंबर आपल्याला व्यवस्थितपणे न चुकता यावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली एक कॅप्चर कोड आलेला आहे, तो कॅप्चर कोड न चुकता आपण व्यवस्थित तिथे टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली काही माहिती दिलेली आहे। ही माहिती पूर्णपणे वाचून आपण खाली आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शनमध्ये आहे मी सहमत आहे किंवा माहितीबद्दल मी सहमत नाही। तर आपल्याला 1 नंबर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मी सहमत आहे। तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर OTP पाठवा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपल्याला पुढे एक नोटिफिकेशन आली आहे, वरती वॉर्निंग म्हणून आलेलं आहे व खाली काय आलेलं आहे, या आधार क्रमांकाची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर आपल्याला अशा प्रकारे नोटिफिकेशन येईल की जे आपण आधार नंबरची आपण पहिले KYC केलेली असेल व नंतर करतावेळी जो आपल्याला कन्फर्म करायचा असेल तर अशा प्रकारे आपल्याला कन्फर्म करता येईल व अशा प्रकारे आपल्याला नोटिफिकेशन स्क्रीनवरती दिसेल। तर आपल्या ह्या चॅनलवरती आपण पूर्ण व्हिडिओ पाहिलात याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद।